गुड आफ्टरनून एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आज बघा माझी आई ऑफिसमध्ये आहे. आई, काहीतरी तू एखादं काहीतरी पैशांबद्दल बोलून दाखव. फिलिंग. हातामध्ये नोटा बघितल्यानंतर एक मला मजेशीर गाण्याची ओळ आठवते आणि तो लोभ मी काही टाळू शकत नाही. दुनिया में रहना है तो काम करो प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम करो प्यारे, नहीं तो ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. दुनिया में रहना है तो काम करो प्यारे, हाथ जोड़ो सबको सलाम करो प्यारे. स्नेहाने आज दुकानात मला एक वेगळी जबाबदारीचं काम दिलं आहे. म्हणाली, एवढी चिल्लर साठली आहे आणि एवढे रुपये आहेत, ते जरा तू नोटा मला आई नीटपणे लावून दे. आणि अक्षरशः मी नाण्यांच्या आणि नोटांच्या पावसात बसली आहे आणि म्हणून मला ते मगाचचं गाणं आठवलं. म्हटलं, तू पण मदतीला म्हणून गोडगोड म्हणतेस आणि काम करून घेतेस होय माझ्याकडनं, अशी जरा मजा. ह्यालाच काय म्हणतात माहिती आहे का? आलेल्या ताणाचं आनंदात रूपांतर करायचं आणि ताणतणावाचं व्यवस्थापन, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. धन्यवाद. काय कसं वाटलं? बघा, मी तर अभ्यासाला आत्ताच्या लागले, हे मनी युनिवर्स वगैरे. परंतु माझी आई पोद्दार शाळेची प्रिन्सिपल होती. 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात, त्याच्यानंतर प्रिन्सिपल राहिल्यानंतर आजही ती फार ॲक्टिव्ह असते. मुलांच्या आणि स्पेशली मराठी मीडियम, हे मराठी विषयाचं ट्युशन घेणे, हे सगळं काही ती आज तेवढ्याच उत्साहाने करते. दीपा जरा अजून बिझी असल्यामुळे आज परत मी एकटी होते आणि मग आईला म्हटलं, चल आई, आज तू परत ये मला मदतीला. आणि मदतीला आल्यावर आम्ही लिटरली चिल्लर आणि नोटा असे मोजत बसलो होतो. म्हटलं, चल आई, आज जरा पैशांवरनं काहीतरी मस्तपैकी व्हिडिओ कर, काहीतरी तुला जे मनाला येईल ते छानपैकी गाणं म्हणून तू आपण आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करूया. सो हीच एवढीशीच मजा. सो तुम्ही काल म्हटल्याप्रमाणे अफर्मेशन केलं आहेत की नाही, अफर्मेशन लिहिलं आहेत की नाही, आणि अफर्मेशन लिहिलं असेल तर त्याची प्रॅक्टिस करताय की नाही हे मला जरूर सांगा. मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत. मला रोज 11,111 रुपये मिळत आहेत. अँड आय एम व्हेरी मच ग्रेटफुल अँड थँकफुल. ऑल द बेस्ट.